हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला इथं हंगामातील दुसरी बर्फवृष्टी झाली आहे आणि त्यामुळे पर्यटक, स्थानिक नागरिक, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर सध्या आनंद दिसून येतोय। बर्फाच्छादित वाऱ्यामुळे लोकरीचे कपडे घातलेले पर्यटक हिमकणांचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडलेत आणि त्याचवेळी शहरातील रिज आणि मॉल रोडवर पर्यटक बर्फवृष्टीचा आनंद लुटतायत। बहुत ही अच्छी बात है। टूरिज्म थोड़ा इतना अच्छा चल भी नहीं रहा आफ्टर कोरोना। पिछले साल आपदा आई थी, तो बहुत अच्छी बात है बर्फबारी का होना। तो त्यामुळे पर्यटक सध्या चांगलेच बर्फाचा आनंद लुटतात। वळत पुढच्या बातमीकडे। बातमी आहे पालक आणि विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि तितकीच मोठी आहे। यापुढे 5वी आणि 8वीला नापास झालात तर तुमचं वर्ष वाया गेलं असंच समजा, कारण केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं ढकलगाडी बंद करण्याचा मोठा निर्णय घेतलाय। शालेय शिक्षणाच्या धोरणात नेमके काय बदल करण्यात आलेत पाहूया। विद्यार्थ्यांनो, आता ढकलगाडी बंद। पाचवी 8वीत पास व्हावंच लागणार। केंद्राचा निर्णय, नो डिटेन्शन पॉलिसी रद्द। शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टिकोनातून ठोस पावलं उचलत केंद्रानं मोठा निर्णय घेतलाय। केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं नो डिटेन्शन पॉलिसी अर्थात न नापास धोरण रद्द केलंय। त्यामुळे आता 5वी आणि 8वीचे विद्यार्थी परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास त्यांना पास करून पुढच्या वर्गात पाठवता येणार नाही। नेमका हा निर्णय कसा आहे पाहूयात। 5वी 8वीतला नापास झालेला विद्यार्थी हा नापासच राहील। नापास विद्यार्थ्यांना पास केलं जाणार नाही। 5वी पुढील न नापास धोरण केंद्राकडून रद्द करण्यात आलंय। नापास विद्यार्थ्यांना पुढच्या इयत्तेत ढकललं जात होतं। आता नापास विद्यार्थ्यांना 2 महिन्यात पुन्हा परीक्षा द्यावी लागेल। अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना 2 महिन्यात पुन्हा परीक्षा देता येणार असली तरी त्याही परीक्षेत ते नापास झाले तर त्यांना पुढच्या वर्गात ढकलण्यात येणार नाही। याआधी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून पुढच्या वर्गात प्रमोट करण्यात येत होतं। मात्र आता केंद्र सरकारनं नो डिटेन्शन पॉलिसी रद्द केल्यामुळे नापास झाल्यास विद्यार्थ्यांना पुन्हा त्याच वर्गात बसवलं जाईल। मात्र 8वी पर्यंत नापास झाल्यास विद्यार्थ्यांना शाळा काढू शकत नाही, हा नियम कायम ठेवण्यात आलाय। 5वीं में और 8वीं में
हर प्रयास करने के पश्चात यदि डिटेंशन करने की आवश्यकता पड़े तो डिटेन किया जाए, लेकिन उसमें यह भी प्रावधान किया गया है कि 8वीं कक्षा तक किसी भी बच्चे को हमारे स्कूलों से निष्कासित नहीं किया जाए। 2019 मध्ये शिक्षण हक्क कायद्यात सुधारणा करण्यात आली। त्यानंतर 16 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांनी 5वी आणि 8वी साठी नो डिटेन्शन पॉलिसी आधीच रद्द केली होती। आता केंद्रीय शिक्षण मंत्रालयानंच ही पॉलिसी रद्द केली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनो तुम्हाला अभ्यास करावाच लागेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। पुढची बातमी, एक राज्य एक गणवेश पाठोपाठ आता शालेय अभ्यासक्रमात पुस्तकाला वह्यांची पानं जोडण्याचा निर्णय देखील रद्द होण्याची शक्यता आहे। दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी मागील वर्षी घेण्यात आलेला हा निर्णय रद्द करण्यासाठी हालचाली सुरू आहेत। शिक्षण विभागासाठी डोकेदुखी ठरलेल्या या निर्णयावरून कंत्राटदार आणि विभागातील आजी माजी अधिकाऱ्यांमध्ये मोठे वाद सुरू झालेत। त्यामुळेच काही दिवसातच हा निर्णय देखील रद्द केला जाण्याची शक्यता आहे। आणि आता बातमी राजकीय वर्तुळातनं, पीएम आवास योजनेअंतर्गत आता एका वर्षात 20 लाख घरं देण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे। ग्रामीण भागातील कच्चा घरात राहणाऱ्या नागरिकांना याचा फायदा होणार आहे, तर लाडक्या बहिणींना देखील घरकुल योजनेचा लाभ मिळणार असल्याचं मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलंय। जे बेघर असतील त्यांना पुढच्या वर्षी घरं मिळणार नसल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। महाराष्ट्रातल्या गरिबांकरता, कच्च्या घरात राहणाऱ्यांकरता, बेघरांकरता एका वर्षात 20 लाख घरं देण्याची अनाउन्समेंट आत्ताच केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराज सिंग चौहान साहेबांनी केलेली आहे की पूर्वी सर्वेक्षणामधले जे निकष होते ते निकष देखील आता त्या ठिकाणी डायल्यूट करण्यात आलेले आहेत। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहतोय, दुचाकी, मोबाईल, लँडलाईन फोन असणारेही योजनेसाठी पात्र असतील। अटी शिथिल करण्यात आल्यात। मोटार नियंत्रित मासेमारीची बोट, फ्रीज असणाऱ्यांनाही योजनेचा लाभ मिळेल। मासिक उत्पन्न 15,000पेक्षा कमी असणाऱ्यांचाच यात समावेश केला जाईल। लाडकीला देखील घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे। पुढच्या बातमीकडे, एक कॉल येईल आणि तुम्ही कंगाल व्हाल। 2024 हे वर्ष सायबर फसवणुकीचं वर्ष ठरलंय। याच वर्षात सर्वाधिक सायबर फसवणुकीचे गुन्हे नोंदवले गेलेत। महाराष्ट्र आणि मुंबईत मोठ्या प्रमाणात गंडा घालण्यात आलाय। सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीचे वेगवेगळे प्रकार शोधले जातात। डिजिटल अरेस्ट, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक यासारख्या नव्या फंड्यांचा वापर करून लोकांची फसवणूक केली जाते। एकट्या मुंबईत सायबर गुन्हेगारांनी 1200 कोटी रुपये लाटले। मुंबईत वर्षभरात 1200 कोटी रुपयांची सायबर फसवणूक आतापर्यंत झाली आहे। एकट्या मुंबईत 11 महिन्यात 55,000 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत। शेअर मार्केट, गुंतवणूक, डिजिटल अरेस्ट, ब्लॅकमेलिंगचा नवा फंड आहे। सायबर गुन्हेगारांकडून सामान्यांच्या आयुष्यभराच्या कमाईची लूट केली जाते। सायबर गुन्हेगारांकडून वापरण्यात येणारी 6,500 सिम कार्ड बंद आहे। सायबर क्राईमचं भस्म्या पॅन्डेमिकचं रूप घेतलेलं आहे त्याने। तो एवढा मोठा झाला आहे की सर्वात मोठा गुन्हा म्हणून आज त्याच्याकडे बघण्यात येत आहे। कारण बाकी कुठचेच गुन्हे ह्या मुंबई शहरात, ह्या महाराष्ट्र प्रदेशात होत नाही आहेत, तर फक्त आणि फक्त सायबर क्राईमचे गुन्हे होत आहेत। आणि दुःख आणि व्यथा म्हणजे की हे सगळे सायबर क्राईमचे गुन्हे आहेत, त्यांची FIR सुद्धा होत नाही। आणि तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करत असाल, सावध व्हा, कारण वर्ध्यामध्ये ऑनलाईन शॉपिंग करणं एका महिलेला महागात पडलं। 900 रुपयांचा ड्रेस तिनं खरेदी केला आणि महिलेचे 1 लाख रुपये गेल्याचं पाहायला मिळालं। नेमकं काय घडलं महिलेसोबत जाणून घ्या आणि सावध व्हा। 900 रुपयांचा ड्रेस 1 लाखाला पडला। ऑनलाईन शॉपिंगमुळे महिलेला गंडा।
बँक अकाउंट मधील लाखभर रुपये गायब. सायबर गुन्ह्यांची संख्या मोठी वाढली आहे. 2024 या वर्षात सायबर फसवणुकीचे सर्वाधिक गुन्हे नोंदवले गेलेत. केवळ मुंबईत 11 महिन्यात 55,000 तक्रारी दाखल झाल्यात. ऑनलाईन शॉपिंग साईटची संख्या वाढली आहे. तुम्ही पण डिस्काउंटला भुलून ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर सावधान. आम्ही असं का म्हणतोय त्यासाठी वर्ध्यातली ही घटना पहा. म्हसाळा इथं राहणाऱ्या राखी विठ्ठल रघाटाटे यांनी एका ऑनलाईन साईटवरून 997 रुपयांचा ड्रेस खरेदी केला होता. मात्र तो ड्रेस त्यांना आवडला नसल्यानं त्यांनी तो परत केला. त्यासाठी त्यांनी कस्टमर केअर क्रमांकावर कॉल केला. तिथूनच त्यांच्या फसवणुकीला सुरुवात झाली. तर त्या ॲमेझॉनवर गेले असता कस्टमर केअरचा नंबर घेतला असता त्यांनी. ते एक नंबर दिला आणि व्हॉट्सअपवर जायला सांगितलं. व्हॉट्सअपवर गेले असता त्यांनी APK फाईल डाउनलोड करायला सांगितली. त्यानंतर मी ती डाउनलोड केली आणि डाउनलोड केल्यानंतर 85 माझ्या HDFC बँकेच्या खात्यामधून आधी 85,000 आणि लगेच 15,000 अशी एकूण 1,00,000 रक्कम ही माझ्या HDFCच्या अकाउंटमधून डेबिट झाली. ऑनलाईन फसवणूक झाल्याचं लक्षात येताच या महिलेनं सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ऑनलाईन शॉपिंग करताना कोणती काळजी घ्याल ते देखील पाहूयात. सुरक्षित वेबसाईटवरून खरेदी करा. वेबसाईटवर कधीही तुमचं पेमेंट किंवा डिटेल्स सेव्ह करू नका. वस्तूवरील गॅरंटी आणि वॉरंटी नक्की पहा. वस्तू रिफंडचे नियम तपासून घ्या. कंपनीच्या कस्टमर केअरला कॉल करताना सतर्क रहा. कस्टमर केअरचा अधिकृत नंबर असल्याची खात्री करा. बँकेचे डिटेल्स, OTP, पिन, पासवर्ड शेअर करू नका. वर्षभर कोणत्या तरी निमित्तानं शॉपिंग साईटवर आकर्षित योजना असतात. ब्रँडेड वस्तू कमी दरात मिळत असल्यामुळं ग्राहकांना भुरळ पडते. मात्र हा मोह तुम्हालाही महागात पडू शकतो. त्यामुळे सगळी काळजी घेऊनच ऑनलाईन खरेदी करा किंवा थेट दुकानात जाऊन निर्धास्तपणे खरेदीचा आनंद लुटा. चेतन व्यास, साम TV न्यूज, वर्धा. त्यामुळे कोणतीही खरेदी करताना, ऑनलाईन खरेदी करताना सावध राहा, सतर्क राहा. पुढची बातमी संभाजीनगरातनं. संभाजीनगरामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांनी 21 कोटी 59 लाख हडपल्याचं समोर आलंय. क्रीडा संकुलाच्या विकासासाठी स्थापन केलेल्या समितीच्या बँक खात्यातील हे पैसे लाटलेत. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. त्यांनी खोटी कागदपत्र जोडून सरकारी निधी स्वतःच्या खात्यात वळता करून घेतलाय. पुढची बातमी. मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांना शेतकऱ्यांना कांद्याची माळ घातली आहे. नाशिकच्या बागलाणमध्ये शेतकऱ्यांना नितेश राणेंच्या गळ्यात ही माळ घातल्याचं पाहायला मिळालं. शेतकऱ्याकडून माईकवर बोलण्याचा प्रयत्नही झाला. राणेंना कांद्याची माळ घालणारा शेतकरी आता पोलिसांच्या ताब्यात आहे. नितेश राणेंना शेतकऱ्यांना कांद्याची माळ घातली आहे आणि त्यानं माईकवर बोलण्याचा देखील प्रयत्न केल्याचं यावेळी पाहायला मिळालं. सध्या या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळत आहे. मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांना शेतकऱ्यांना कांद्याची माळ घालण्याचा प्रयत्न केल्याचं दिसलंय. बागलाणमध्ये, नाशिकच्या बागलाणमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यानं नितेश राणेंच्या गळ्यात कांद्याची माळ घातली आहे. पुढच्या बातमीकडे. लाडक्या बहिणीला डिसेंबरचा हप्ता शेवटच्या आठवड्यात मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र सरकारनं याबाबत कोणत्याही हालचाली केलेल्या नसल्यानं आता हा हप्ता नव्या वर्षातच मिळणार की काय असा प्रश्न निर्माण झालाय. नव्या वर्षात लाडकीची संक्रांत गोड होणार का आणि दोन्ही हप्ते एकत्रच मिळणार का, पाहूया. लाडकीला डिसेंबरमध्ये हप्ता नाहीच. डिसेंबरची ओवाळणी नवीन वर्षातच. जानेवारीत संक्रांत गोड होणार. राज्यातील गरीब महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1,500 रुपये देण्याचं जाहीर केलं.
या योजनेअंतर्गत नोव्हेंबरपर्यंतची रक्कम मिळाली आहे. त्यामुळे डिसेंबरच्या हप्त्याची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. हिवाळी अधिवेशनानंतर डिसेंबरची रक्कम दिली जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या सुरुवातीला जाहीर केलं होतं. मात्र डिसेंबर महिना संपत आला तरी बहिणींना अद्याप ओवाळणी मिळालेली नाही. त्यामुळे सरकारच्या निर्णयाकडे बहिणींचं लक्ष लागलंय. 1500 रुपयांचा हप्ता जमा होण्यासाठी आणखी काही दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. डिसेंबरच्या हप्त्याबाबत मुख्यमंत्री काय म्हणाले होते पाहूयात. कोणतीही शंका मनात ठेवू नका. जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत, ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत, एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं, हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो. आतापर्यंत या योजनेत काय झालं ते देखील पाहूयात. जुलै ते नोव्हेंबर पर्यंतचे 7,500 रुपये सरकारनं बहिणींच्या खात्यात दिवाळीपूर्वीच जमा केले. दरम्यान विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली. त्यामुळे सरकारनं 15 ऑक्टोबर पर्यंत अर्ज भरण्याची मुदत दिली होती. आचारसंहिता संपल्यानंतर प्रलंबित अर्जांची छाननी सुरू करण्यात आली. त्यानंतर त्रुटीयुक्त अर्ज बाद करण्यात आले. निकष पूर्ण न करणारे पुणे पिंपरीसह राज्यातील अनेक ठिकाणचे हजारो अर्ज बाद झाले. मंजूर अर्जदारांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडण्यात आले. योजनेचे निकष बदलणार नाहीत असं सरकारनं जाहीर केलंय. महायुतीनं विधानसभा निवडणुकीत घोषणा केल्यानुसार दरमहा रक्कम 1500 रुपयांवरून 2100 करण्यात येणार आहे. त्याकडेही बहिणींचं लक्ष लागलंय. तर डिसेंबरचा हप्ता नवीन वर्षातच मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारनं डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र दिला तर लाडक्या बहिणींची संक्रांत आणखीनच गोड होणार यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.